नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। इयत्ता 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षा यावर्षी फेब्रुवारी महिन्यात सुरू होणार आहेत। परीक्षा जसजशा जवळ येत आहेत तसतशी विद्यार्थ्यांची चिंता आणि ताण वाढताना दिसत आहे। मात्र शिक्षण तज्ञ आणि मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना शांत राहण्याचा सल्ला दिला आहे। त्यांच्या मते नव्या प्रश्नपत्रिकांच्या स्वरूपामुळे विद्यार्थ्यांना सहजपणे उत्तीर्ण होता येणार असून अनावश्यक ताण घेण्याची काहीच गरज नाही। बोर्डाच्या जाहीर वेळापत्रकानुसार 12वीची परीक्षा 10 फेब्रुवारी पासून तर 10वीची परीक्षा 20 फेब्रुवारी पासून सुरू होईल। त्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या जाणार आहेत। या काळात विद्यार्थ्यांनी मनावर कोणताही ताण न घेता नियोजनबद्ध अभ्यास करणे महत्त्वाचे असल्याचे शाळांचे मुख्याध्यापक सांगतात। तसेच परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था असली तरी परीक्षा कडक नाही तर पारदर्शकपणे घेण्यात येणार आहे असे स्पष्ट करण्यात आले। अनेक वेळा विद्यार्थी परीक्षेच्या तणावातून चुकीचे निर्णय घेतात, पण आता परिस्थिती बदलली आहे। प्रश्नपत्रिकांच्या स्वरूपात सुधारणा करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना समजून घेऊन उत्तरे लिहिण्यास सोपी रचना देण्यात आली आहे। वस्तुनिष्ठ प्रश्न, उत्तरावर आधारित प्रश्न तसेच निबंध अशा मिश्र प्रकारच्या प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल। मुख्याध्यापकांच्या म्हणण्यानुसार विद्यार्थी जर वेळेचे नियोजन करून अभ्यास करतील आणि मोबाईलपासून थोडं अंतर राखतील तर निश्चितच त्यांना चांगले गुण मिळतील। पालकांनीही सतत अभ्यासाचा ताण न देता विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे। 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी लागू असलेले त्रिभाषा सूत्र विशेष महत्त्वाचे आहे। मराठी, हिंदी आणि इंग्रजी या 3 विषयात एकूण 105 गुणांची अट आहे। या तिन्ही विषयापैकी कोणत्याही एका विषयात 25 गुण मिळाले आणि तिन्ही विषयाचे एकूण गुण 105 झाले तरी विद्यार्थी पास होतो। गणित आणि विज्ञानासाठी एकत्रित 70 गुणांची अट असून ते गुण मिळाले की विद्यार्थी उत्तीर्ण मानला जातो। त्यामुळे परीक्षेची भीती बाळगण्याची गरज नाही। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।